नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ICDS योजना व ICDS कायदे यावर प्रश्न बघणार आहोत. तर पहिला क्वेश्चन आहे, हुंडा प्रतिबंधक कायदा कोणत्या वर्षीचा आहे? तर हुंडा प्रतिबंधक कायदा 1961 चा आहे. क्वेश्चन नंबर सेकंड, कौटुंबिक हिंसाचारापासून महिला संरक्षण कायदा कोणत्या वर्षीचा आहे? तर कौटुंबिक हिंसाचारापासून महिला संरक्षण कायदा 2005 चा आहे. क्वेश्चन नंबर थर्ड, महिला व सभ्य प्रवर्तन प्रतिबंध कायदा कोणत्या वर्षीचा आहे? तर महिला व सभ्य प्रवर्तन प्रतिबंध कायदा 1986 चा आहे. क्वेश्चन नंबर फोर, अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा कोणत्या वर्षीचा आहे? तर अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा 1956 चा आहे. हुंडा प्रतिबंधक कायद्यामध्ये कोणत्या वर्षी सुधारणा करण्यात आली? तर हुंडा प्रतिबंधक कायद्यामध्ये 1986 ला सुधारणा करण्यात आली. जर मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक सुद्धा दिली आहे. टेलिग्राम ग्रुप सुद्धा तुम्ही जॉईन करा. क्वेश्चन नंबर 6 आहे, अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यामध्ये कोणत्या वर्षी सुधारणा करण्यात आली? तर अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यामध्ये 1986 ला सुधारणा करण्यात आली. क्वेश्चन नंबर 7 आहे, राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम कोणत्या वर्षीचा आहे? तर राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम 1990 चा आहे. क्वेश्चन नंबर 8 आहे, राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कधी झाली? तर राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना 31 जानेवारी 1992 ला झाली आहे. क्वेश्चन नंबर 9, राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष व इतर किती सदस्य असतात? तर राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष व इतर किती सदस्य असतात? त्याचा आन्सर आहे 5. क्वेश्चन नंबर 10, राष्ट्रीय महिला आयोगाचा 24x7 चालणारा हेल्पलाईन नंबर कोणता आहे? तर राष्ट्रीय महिला आयोगाचा 24x7 चालणारा हेल्पलाईन नंबर 7827170170 आहे. 7827170170 आहे. ऑप्शन डी इज द राईट आन्सर. क्वेश्चन नंबर 11, कामाच्या ठिकाणी लैंगिक छळापासून महिलांचे संरक्षण कायदा कोणत्या वर्षीचा आहे? तर कामाच्या ठिकाणी लैंगिक छळापासून महिलांचे संरक्षण कायदा 2013 चा आहे. क्वेश्चन नंबर 12, कामाच्या ठिकाणी लैंगिक छळापासून महिलांचे संरक्षण कायदा कधीपासून लागू झाला? तर हा कायदा 9 डिसेंबर 2013 ला लागू झाला. क्वेश्चन नंबर 13, हा क्वेश्चन घेतला आपण, सॉरी, लागू झाला आणि हा काय म्हणत आहे, हा कायदा कधी संमत झाला म्हणत आहे. कामाच्या ठिकाणी लैंगिक छळापासून महिलांचे संरक्षण कायदा कधी संमत झालाय? तर कामाच्या ठिकाणी लैंगिक छळापासून महिलांचे संरक्षण कायदा 23 एप्रिल 2013 ला संमत झाला आहे. कामाच्या ठिकाणी लैंगिक छळापासून महिलांचे संरक्षण कायद्यानुसार प्रत्येक संस्था किंवा कंपनी मालकाला एक अंतर्गत तक्रार समिती स्थापन करावी लागते. या समितीमध्ये कमीत कमी किती सदस्य असतात? तर कमीत कमी 10 सदस्य असतात आणि जास्तीत जास्त कितीही असू शकतात, पण कमीत कमी 10 सदस्य पाहिजे. क्वेश्चन नंबर 15, कामाच्या ठिकाणी लैंगिक छळापासून महिलांचे संरक्षण कायद्यानुसार सरकार बाह्य तक्रार समिती, स्थानिक तक्रार समिती स्थापन करते. या समितीची रचना कशी आहे? तर एक अध्यक्ष असतो, 3 सदस्य असते आणि एक संरक्षण अधिकारी असतो, म्हणजे वरील सर्व. ऑप्शन डी इज द राईट आन्सर. क्वेश्चन नंबर 16, कामाच्या ठिकाणी लैंगिक छळापासून महिलांचे संरक्षण कायद्याची अंमलबजावणी सुकूर करण्याची आणि देखरेख ठेवण्याची जबाबदारी कोणावर टाकण्यात आली आहे? तर कामाच्या ठिकाणी लैंगिक छळापासून महिलांचे संरक्षण कायद्याची अंमलबजावणी सुकूर करण्याची आणि देखरेख ठेवण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी यांच्यावर टाकण्यात आली आहे. क्वेश्चन नंबर 17 आहे, कामाच्या ठिकाणी लैंगिक छळापासून महिलांचे संरक्षण कायद्यानुसार स्थापन केलेल्या समितीच्या शिफारशीवर संस्था, कंपनी मालक किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी किती दिवसाच्या आत कृती करणे आवश्यक असते? तर 60 दिवसाच्या आत कृती करणे आवश्यक असते.
क्वेश्चन नंबर 89, कामाच्या ठिकाणी लैंगिक छळापासून महिलांचे संरक्षण कायद्याची अवधा करणाऱ्या संस्था किंवा कंपनी मालकावर किती रुपयापर्यंतचा दंड आकारण्यात येतो? तर तो 50,000 रुपयापर्यंतचा दंड आकारण्यात येतो. क्वेश्चन नंबर 99, महिलांवर छळाची तक्रार नोंदवण्यासाठी 24 जुलै 2017 महिला व बालविकास मंत्रालयाने कोणती ऑनलाईन तक्रार व्यवस्थापना यंत्रणा सुरू केली आहे? तर महिलांवर छळाची तक्रार नोंदवण्यासाठी 24 जुलै 2017 महिला व बालविकास मंत्रालयाने शी बॉक्स ही ऑनलाईन तक्रार व्यवस्थापन यंत्रणा सुरू केली आहे. क्वेश्चन नंबर 20 आहे, सी बॉक्सचा फुल फॉर्म सांगा. तर सी बॉक्सचा फुल फॉर्म आहे सेक्शुअल हॅरेसमेंट इलेक्ट्रॉनिक बॉक्स. सेक्शुअल हॅरेसमेंट इलेक्ट्रॉनिक बॉक्स हे सी बॉक्सचा फुल फॉर्म आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या टेलिग्राम ग्रुप सर्वांनी जॉईन करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद.